नमस्कार, मी संदीप देसाई. बेधडकमध्ये आपलं स्वागत. मागल्या काही दिवसांपासून राज्यातील तत्कालीन भाजप सरकारवर फोन टॅपिंगचे आरोप केले जात आहेत. फोन टॅपिंग हा विषय भारतातील राजकारणासाठी काही नवीन नाहीये. आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भामध्ये चौकशीचे आदेश दिल्यानं पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेला आलेला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी या संदर्भामध्ये चर्चेला वाचा फोडली होती. तर आज संजय राऊत यांनी ट्विट करून भाजपच्याच मंत्र्यानं मला माहिती दिली होती असा दावा सुद्धा केलेला आहे. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये नकार देत महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचं स्पष्ट केलंय. आता यापुढे गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. चौकशी होईल आणि नेमकं सत्ताधारी खरं बोलतायत की विरोधक खरं बोलतायत हे चौकशीनंतर स्पष्ट होईल. जर असं झालं असेल तर खरंच राजकारण किती खालच्या पातळीवर उतरलंय याचा अंदाज आपल्याला येईल आणि त्यावरच चर्चा करूया आजच्या बेधडकमध्ये. फोन ट्रॅपिंगचा ट्रॅप. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी, निवृत्त पोलीस अधिकारी आहेत धनराज वंजारी. त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते राम कदम आपल्यासोबत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे सुद्धा आपल्यासोबत आहेत. या सगळ्या मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत. पण हे नेमकं प्रकरण काय आहे त्यावर एक नजर टाकणारा रिपोर्ट बघूयात. महाराष्ट्रात फोन टॅपिंगचं वादळ. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना नेत्यांचे फोन टॅप. ठाकरे सरकारचे चौकशीचे आदेश. राज्यात 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि तत्कालीन फडणवीस सरकारनं दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा गंभीर आरोप होतोय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. निवडणूक काळात झालं, जागा वाटप सुरू असतानाही फोन टॅपिंगचे प्रकरण सुरू झाले. त्यावेळेला निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर हे फोन टॅपिंग सुरू झालेले आहे ही सुद्धा माझ्याकडे माहिती होती. पण मी माझा फोनही बदलला नाही आणि मी माझा नंबरही बदलला नाही आणि मी ते काय हल्ली व्हॉट्सअपवरती बोलतात ना, व्हॉट्सअप कॉल, त्याच्यावर कोणाशी बोललो नाही. मी माझ्याच फोनवर शेवटपर्यंत बोलत राहिलो, कारण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. कसं झालं नेत्यांचं फोन टॅपिंग त्यावर एक नजर टाकूया. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान अत्यंत गुप्त पद्धतीनं नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे बडे नेते कुणाशी कोणत्या विषयावर काय बोलतायत याचं रेकॉर्डिंग करण्यात आलं. त्यासाठी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सरकारी यंत्रणेचाही वापर केला. राज्य सरकारमधील काही अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांना इस्रायलमध्ये पाठवण्यात आलं होतं. राज्य सरकारनं इस्रायलमधून फोन टॅपिंगचं सॉफ्टवेअर खरेदी केलं होतं असा गौप्यस्फोट गृहमंत्र्यांनी केलाय. या प्रकरणाची ठाकरे सरकारनं गंभीर दखल घेतली असून गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचे, काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचे फोन इंटरसेप्ट करण्याचा, म्हणजे ते फोन त्यांचं जे संभाषण आहे ते ऐकून त्याचा फायदा, राजकीय फायदा घेण्याचा जो प्रयत्न केला हा अतिशय खालच्या दर्जाची राजनीती यांनी केलेली आहे. त्या बाबतीतली चौकशी गृहमंत्री म्हणून मी चालू केलेली आहे. हा आरोप जर तुम्ही देवेंद्रजीवर करत असाल तर हा आरोप उद्धवजीवर होणार आहे. 5 वर्ष सरकार दोघांचं होतं. असं काम भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचं सरकार कदापिही करू शकत नाही. हे काम काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने मिलिंद नार्वेकरजी व आमच्या आदरणीय उपसभापती निगमताई गोरे यांचं फोन टेपिंग करून गेलं होतं. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही यापूर्वी फोन टॅपिंग प्रकरणी आरोप केले होते. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हे आरोप फेटाळून लावलेत. फडणवीस सरकारनं राजकीय फायद्यासाठी हे फोन टॅपिंग केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला असून त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. आता या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात नवं राजकीय वादळ निर्माण झालंय. फोन टॅपिंग प्रकरणावरनं माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जर अडचणीत आले तर पुढच्या काळामध्ये भाजपाच्या इतर नेत्यांची अडचण अधिक वाढेल. यामुळेच महाविकास आघाडी सरकार या प्रकरणामध्ये अधिकच आरोप करताना दिसून येत आहे. एकूणच जर फडणवीस हे या प्रकरणावरनं अडचणीत आले तर मात्र भाजपासाठी पुढचा काळ अधिक कठीण असणार आहे. प्रफुल्ल साळुंकेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
आपण बघितलं सगळी चर्चा कधीपासून सुरू झाली आणि आता कुठंपर्यंत हे सगळं येऊन पोहोचलेलं. आपल्यासोबत सगळ्या पक्षांचे भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुद्धा आहेत आणि निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी सुद्धा आपल्यासोबत आहेत. वंजारीजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्ताधारी पक्ष पोलीस खात्याचा अशा प्रकारे वापर करून घेऊ शकतात? आता कसं आहे, पोलीस खातं हे भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये स्वायत्त नाहीये, ऑटोनॉमस नाहीये. गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखाली पोलीस खातं काम करतं. म्हणून जर गृह मंत्रालयातून असे काही आदेश असेल तर पोलिसांना ते पाळावे लागतात. त्याचे थोडंसं मी 1 मिनिट घेऊन तुम्हाला सांगतो की आता हाचा जो विषय आहे की किती खालच्या पातळीला राजकारण गेलेलं आहे. 1988 साली म्हणजे आजपासून 32 वर्षापूर्वी कर्नाटकचे सीएम रामकृष्ण हेगडे यांनी फोन टॅपिंग प्रकरणावरून राजीनामा दिलेला होता. हे प्रकरण जगभर माहीत आहे आणि त्या प्रकरणामध्ये नंतर सुप्रीम कोर्टाचे निर्देश आलेले आहेत. त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्देशान्वये जे फोन टॅप करायचे आहे ते फक्त अशाच प्रकरणात करता येतात की ते देशाची एकात्मता आणि देशाच्या सुरक्षेला धोका आहे, किंबहुना काही महत्वाचे इन्व्हेस्टिगेशन आणि तपास आहे, मग ते ATS असो, NIA असो, क्राईम ब्रांचचे असो, त्यांना फोन टॅपिंग करण्याचा अधिकार आहे. परंतु त्यावर ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होम डिपार्टमेंटची अनुमती लागते. त्यांच्या पूर्वानुमतीशिवाय आपल्याला कोणाचाही फोन टॅप करता येत नाही. परंतु आता हे जे दिसतं प्रकरण आहे, याच्यातली फॅक्ट मला माहीत नाहीये, दिसतं प्रकरण असं आहे की इस्रायलवरून सॉफ्टवेअर घेऊन आणलं आणि त्या सॉफ्टवेअरवरून काही लोकांचे फोन टॅप केले, आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे फोन टॅप केले. हे इलिगल तर आहेच आहेत, अनैतिकही आहे. त्यातल्या त्यात हे तुम्हाला करता येत नाही कारण इश्यू ऑफ प्रायव्हसी, कोणाच्या खाजगी जीवनामध्ये असा प्रवेश करणं म्हणजे सरळ सरळ घटनेच्या अनुच्छेद 21चं उल्लंघन आहे. हे आपण करू शकत नाही. म्हणून या प्रकरणाची चौकशी तर झालीच पाहिजे. पण हे राजकीय द्वंद्वातून जेव्हा असे प्रश्न निर्माण होतात तेव्हा याच्यात सत्यता किती आहे ते सुद्धा पडताळून बघितले पाहिजे. खरेपणा आणि खोटेपणा यातली लाईन जी आजकाल हाय टेक्नॉलॉजीमुळे धूसर झालेली आहे, इथं खरा कस नैतिकतेचा लागतोय. जे तपास अधिकारी, जे SITचे अधिकारी असतील किंवा जे राजकारणी हे करणार असतील, त्यांच्या सुद्धा नैतिकतेचा कस या प्रकरणात लागलेला आहे. निस्पृहपणे मी एवढंच सांगू शकेल, पोलीस अधिकारी होतो म्हणून आणि आता राजकीय पक्षाचा वंचित बहुजन आघाडीचं काम बघतोय म्हणून दोन्ही बाजूनी मी एवढंच सांगू शकेल की नैतिक स्तर हा माणसाच्या जीवनात अत्यावश्यक आहे. त्याची बूज राखण्यासाठी आपल्याला खरं सत्य निर्धारण करणं गरजेचं आहे आणि ते खरेपणाने झालं पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. अगदी सर, तुम्ही अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. महेश तपासे आपल्यासोबत आहेत. महेशजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, सुप्रिया सुळे यांचे फोन टॅपिंगचे आरोप आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधानसभा आणि लोकसभेच्या काळामध्ये कुठेतरी हे आरोप सिद्ध करायला आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत. पण कुठल्या पुराव्याच्या आधारे हे आरोप करण्यात आलेले आहेत असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय भाजपकडून, त्याबद्दल काय म्हणणं आहे? भारतीय जनता पार्टी सरकारी मशिनरीचा गैरवापर हे आजपासून नाही तर सुरुवातीपासून करते. याची अनेक उदाहरणं ही राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे. अमित शहा जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तर त्यांच्या तथाकथित साहेबांच्या आदेशावरनं एका महिलेवर स्नूपिंग केली जात होती, तिला शॅडो केलं जात होतं. त्याच्या संदर्भात कोब्रा पोस्टने देखील अनेक वेळा लिहिलं आणि सीबीआयला रेकॉर्डिंग सुद्धा दिलेले आहेत, हे आपण कधी विसरू नये. त्याच संदर्भामध्ये कर्नाटकचा विषय असो किंवा बंगालमध्ये ममता दीदींनी असो किंवा केंद्रामधले काँग्रेसचे आणि इतर जे भाजप विरोधी पक्षातले नेते असो, यांनी वारंवार भारतीय जनता पक्षावर टेलिफोन टॅपिंग किंवा स्नूपिंगचा आरोप वारंवार केलेला आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये जी घटना घडली, खरं तर वास्तविक लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच आम्हाला याची चुणूक लागली होती की अशा पद्धतीचं काही षडयंत्र सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून त्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचं सरकार करत आहे, अशी आम्हाला त्याची सुतवाच होता. परंतु आता राज्याच्या सत्तास्थानी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्या संदर्भात अधिकची माहिती मिळावी किंवा त्याच्यावर सखोल चौकशी व्हावी असे आदेश सन्माननीय गृहमंत्र्यांनी दिलेले आहेत. आणि जेव्हा एखादा अधिकारी
हा सरकारी खर्चावर इस्रायलला जातो, अशा पद्धतीच्या काही बातम्या वर्तमान पेपरमधनं पण आल्या. ह्या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत. आणि असं जर भारतीय जनता पक्षाने केलेलं असेल तर सन्माननीय धनराज वंजारे साहेबांनी जसं सांगितलं की भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद क्रमांक 21चा हा सरळ उल्लंघन हा मागच्या सरकारने केलंय आणि उद्याच्या चौकशीच्या अंते हे सिद्ध देखील होईल असा आमचा विश्वास आहे. अगदी या सगळ्या प्रकरणामध्ये काँग्रेसची काय भूमिका आहे ते एक ऐकून घेऊया. रत्नाकर सर. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही लोकांचा टेलिफोन म्हणतो लँडलाईन असो किंवा मोबाईल असो हा ऐकण्याची कायद्यानं मुभा दिलेली आहे. पण त्याची एक व्यवस्था आहे जी आता वंजारींनी आपल्याला सांगितली. ते प्रोसिजर फॉलो केल्याशिवाय किंवा ती प्रोसिजर फॉलो न करता नेमकं विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपांच्या बैठका चालू असताना जर हे केलं गेलं असेल तर त्याच्यामध्ये राज्याची सुरक्षा, देशाची सुरक्षा, गुन्हेगारीवर नियंत्रण अशा कुठल्याही उद्देशाचा वाससुद्धा येत नाही. आणि हे सरळ सरळ विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रायव्हसीवरचं अतिक्रमण आहे. राजकीय दृष्ट्या आणि नैतिक दृष्ट्या दोन्ही दृष्टीने हे अत्यंत चूक आहे आणि अत्यंत आक्षेपार्ह आहे. या पार्श्वभूमीवर जर नव्या सरकारनं आणि नव्या गृहमंत्र्यानं या सर्वांची चौकशी करण्याचं जाहीर केलं असेल तर त्याचं आपण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून स्वागतच केलं पाहिजे. कारण अशा प्रकारची राजकीय अनैतिकता निदान महाराष्ट्रात तरी चालता कामा नये. उत्तर प्रदेशात काय चाललंय ते आपण बघतोच आहे. म्हणजे देशविरोधी घोषणा दिल्या तर अशी शिक्षा मिळेल की येणाऱ्या सर्व पिढ्यांना त्याची आठवण राहील असा दम देणारा माणूस तिथं मुख्यमंत्री आहे. ही भाजपची परंपराच आहे. पण महाराष्ट्रात त्या मानाने कमी आहे असं आता आपल्याला वाटत होतं. अगदी म्हणजे कुठेतरी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. खरंच स्वागत आहे. यामध्ये नेमकं काय आहे? देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणालेले आहेत लवकर चौकशी करा आणि काय सत्य बाहेर येईल बघू. आता नेमकं काय सत्य येते. भाजपचे प्रवक्ते राम कदम सुद्धा आपल्यासोबत आहेत. राम कदमजी, दोन्ही आता काँग्रेसची भूमिका आपण बघितली, राष्ट्रवादीची भूमिका सुद्धा आपण बघितली आणि शिवसेनेने केलेले आरोप सुद्धा सर्वज्ञात आहे. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मी चर्चा आरंभ झाल्यापासून या क्षणापर्यंत काळजीपूर्वक सगळ्यांचं ऐकतोय. आपण चर्चा अशा आविर्भावात करतोय की जसं काही खरोखर फोन टॅप झालेत. अरे कुणी केलेत, कशासाठी करायचे? त्या कालखंडामध्ये काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये कुणी उरलं होतं का? जे होते दिग्गज नेते ते सगळे पक्ष सोडून निघून गेले होते. आणि पहिला प्रश्न असा आहे की सध्या महाराष्ट्रात सरकार कुणाचं आहे? तुमचं सरकार आहे, तुमचे मुख्यमंत्री आहेत, तुमचे गृहमंत्री आहेत. अडवलं कुणी तुम्हाला? करा चौकशी, पाहिजे त्या यंत्रणेकडून करा चौकशी. कशात काही नसताना अशी चर्चा उपस्थित करायची की जसं काही खरोखर फोन टॅप झालेत, हे दुर्दैवाचा हा एक पहिला भाग. आणि आमची मागणी आहे ताबडतोब चौकशी करा. दूध का दूध, पाणी का पाणी पूर्ण महाराष्ट्राला कळू द्या. 2010 साली कुठल्या शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप झाले होते, कुठल्या बसेस जाळल्या गेल्या होत्या, हे अजून महाराष्ट्र विसरलेला नाही. पण हे नेमकं प्रकरण माध्यमांच्या समोर हे का आणलं गेलं हे विशेष आहे संदीप. हे प्रकरण याच्यासाठी आणलं गेलं की अशा प्रकरणामध्ये ज्याला TRP असते, म्हणजे दिवसभर हे चालत राहतं. लोकांच्या नाक्या नाक्यावर, गल्ली बोळात, गावागावात हे विषय चर्चेचे बनतात. आणि हे विषय एकदा चर्चेचे बनले की मग आपल्या महाराष्ट्रातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, विनाशर्त सरसकट कर्जमाफी बाजूला पडते. कुठे गेली तुमची कर्जमाफी? 2 महिने झाले नुसता गोंधळ घालून ठेवला महाराष्ट्रामध्ये. सगळ्या विकासाच्या कामाला स्टे दिलाय, सगळी खीळ बसली आहे. त्या मेट्रो आरे कारशेडच्या त्या स्टेवरून दिवसाला 10 कोटी रुपये भुर्दंड हा महाराष्ट्राच्या 11 कोटी लोकांना पडतोय ना. असे अनेक मुद्दे आहेत. ह्यांच्या 3 पक्षाच्या बंगल्यावरून भांडणं सुरू आहेत, डिपार्टमेंटवरून भांडणं सुरू आहेत. कोणाला खातं चांगलं मिळालं नाही तो नाराज आहे, तो मीडियापुढे जाऊ नये, त्याला कशी तरी जोर जबरदस्तीने अडवत आहेत. तिकडे पुन्हा आता मनसे शिवसेनेला खिंडार पाडणार आहे, त्याच्यामुळे त्यांची चिंता वेगळी आहे. तर ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या चिंता आहेत याच्यापासून लक्ष हटवण्यासाठी ज्या विषयामध्ये शून्यालाही किंमत आहे
पण शून्य तथ्य आहे, म्हणजे तथ्यच नाही, अजिबात बेबुनियाद धादांद खोटा आरोप आहे. अशा आरोपाची चर्चा हे सरकार करते, दुर्दैवी आहे. सरकारनं चौकशी करावी आणि या सरकारनं माध्यमांसमोर येऊन जेव्हा चौकशीच्या नंतर जे काही सत्य समोर येईल ते सत्य पुढे मांडावं. लक्षात घ्या, 5 वर्षाची देवेंद्र फडणवीस साहेबांची कारकीर्द ही महाराष्ट्राने पूर्ण देशानं त्यांच्या कारकिर्दीचा गौरव केलाय. एक प्रामाणिक 20-20 तास काम करणारा अगदी म्हणजे मुख्यमंत्री तुमचं राम कदमजी महाराष्ट्राला तुमचं सगळ्यात लाभले. महत्वाचं म्हणणं असं आहे की काँग्रेस राष्ट्रवादीचे मूलभूत कशाला मूलभूत कोण ज्या टॅप समस्या करेल? आहेत, मूलभूत समस्यांकडून लक्ष हटवण्यासाठी हे सगळं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना करते. संदीप तपासेजी एक मिनिट मला बोलू द्या. बोला, एक बोला, मिनिट बोला. बोलू द्या संदीप. संदीप एक मिनिट बोलू द्या. बोला. संदीप एक मिनिट बोलू द्या. तेव्हा एक मेसेज फिरत होता, आठवतंय एनसीपीच्या बाबतीत, की बाबा साहेब पक्षातले सगळे सोडून गेले, जो शेवटचा शिपाई उरला असेल त्यांनी चावी काहीतरी देऊन याच्याकडे द्यावी. अशा प्रकारचे व्हॉट्सअप सोशल मीडियावर फिरत होते ना. काँग्रेसचा स्वतःचा सर्वे होता, 30 आमदार निवडून येणार नाहीत. दोन्ही पक्षाचे प्रमुख सगळे नेते शिवसेनेत गेले होते किंवा भाजपमध्ये आले होते. मग अशा स्थितीमध्ये मुळात केलेलं नाहीच, पण अशा स्थितीत एखाद्याला वाटलं फोन टॅप करावं, अरे टॅप करायला उरलं कोण होतं तुमच्याकडे? काही बोलायचं. अगदी पण ज्या नेत्यांचे फोन टॅप केले होते ते त्या पक्षाचे प्रमुख नेते होते. शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील. ऐका राम कदमजी, तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आला. महेश तपासेजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठेतरी लोकांचं लक्ष हटवण्यासाठी अशा प्रकारच्या चर्चा आणि बिनबुडाचे आरोप करतायत असं भाजपचं म्हणणं आहे. असं आहे, भाजपची सुरुवातीपासून नीती राहिली आहे, खोटं बोल पण रेटून बोल. खोटं बोल पण रेटून बोल ही भाजपची जी सुरुवातीपासूनची नीती राहिली आहे. त्याच्यातनं ह्या सर्व एकंदरीत ह्या प्रकरणातनं आपण कसे विक्टिमाइज होत आहोत, कसं वेंडेटा पॉलिटिक्स केलं जातं भाजपच्या विरोधामध्ये, हा दाखवण्याचा माझे मित्र राम कदमांचा एक नाकामयाब झालेला प्रयत्न आहे. आणि तुम्हाला जर असं वाटतं की आमच्यातलं कोणच उरलं नव्हतं, तर तुम्ही हे विसरता की महाराष्ट्रामध्ये आम्हाला काँग्रेसला, राष्ट्रवादीला तुमच्या अपेक्षापेक्षा दुपटीने जागा हे जनतेने निवडून दिलेले आहेत. थोडा काळ कमी पडला असेल, परंतु एक लक्षात घ्या राम कदम साहेब, तुम्ही त्या सरकारमध्ये आमदार आणि त्या पक्षामध्ये सदस्य आहात. तुमच्या सरकारने महाराष्ट्राच्या माथ्यावरचं कर्ज 7 लाख कोटीवर नेलेलं आहे. कसला विकासाच्या गप्पा मारतात तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी कधी फसवी झाली, किती लोकांना त्रास झाला हे जनतेच्या समोर आहे. लोकांना आरक्षणाचं आश्वासन दिलं ते तुम्ही पूर्ण करू शकलेलं नाही. त्याच्यामुळे तुमचं सरकार हे कुठेही यशस्वी सरकार नाही. तुमचं सरकार हे पूर्णपणे अपयशी सरकार झालेलं आहे. आमच्या सरकारने आल्या धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस जे आता विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांच्या पायाची जमीन हळूहळू खिसकायला लागलेली आहे. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचा आरोप करणं, आता होऊ दे ना चौकशी, आता चौकशी लागलेलीच आहे, त्याच्यामुळे विशेष नाही. आम्हाला पण बघायचं काय आहे त्याच्यामध्ये. असं काय करणं की तुम्ही राज्य शासनाचे पोलीस खात्याचे अधिकारी इस्रायलला पाठवले, काय गरज होती? काय अटॅक होणार होता, का दहशतवादी हल्ला होणार होता? अशा काही परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने निवडणुकीचं राजकारण आतापर्यंत केलं आणि आजपासून नाही, भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्या गुजरातच्या राजकारणामध्ये सक्रिय होते तेव्हापासून जर पायंडा पाडला तर सरकारी यंत्रणेचा मिसयूज करणे हा भाजपाचा हातखंड सुरुवातीपासून राहिलेला आहे. तपासेजी, तुमची भूमिका लक्षात आली. रत्नाकर सर, तुमचं काय म्हणणं यावर? राम कदम यांनी जो आरोप केला त्याच्यावर. असं आहे की इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स. म्हणजे आक्रमण हा आपलं रक्षण करण्याचा सर्वात चांगला उपाय आहे. त्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे लोक या गोष्टीचा आपल्या फायद्यासाठी वापर करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे अजून काहीही झालेलं नाही. आत्ताशी गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घोषित केलेला आहे. त्याच्याभोवती बाकी जे बिल्डअप केलं जातं आहे ते तुमच्या आमच्याकडनं बिल्डअप केलं जात आहे, प्रसारमाध्यमातून बिल्डअप केलं जातं आहे किंवा सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे बिल्डअप केलं जातं आहे. सरकारनं या बाबतीत काही म्हटलेलं नाही. उदाहरणार्थ, राज्याचा एक अधिकारी इस्रायलला जाऊन त्यांनी ते इन्स्ट्रुमेंट, हायटेक इन्स्ट्रुमेंट इथं आणलं का नाही याची चौकशी होईल. आणलं असेल तर ते काही फुकट आणलं असणार नाही,
त्याला पैसे द्यावे लागले असतील, त्याची पावती असेल, त्याचं बिल असेल, हे सगळं असेल ना, ते येईल तिथं. पण आज घडीला आपण अडचणीत आहोत असं बघितल्याबरोबर, असं लक्षात आल्याबरोबर मागच्या सरकारची कामगिरी आणि या सरकारची कामगिरी यांची तुलना करण्याचा अव्यापारेषु व्यापार करून आपल्या चुकीचं समर्थन करता येणार नाही. 5 वर्ष असलेलं सरकार आणि आत्ताशी 1 महिना 1.25 महिना होतोय ते सरकार यांच्या कामगिरीची विनाकारण तुलना करायची आणि 5 वर्षाचं सरकार हे कसं, अरे 20 तास काम करणारे म्हणजे काय, तुम्ही काय ते काय 5वीतल्या मुलांशी बोलताय का काय, मला तर काही कळतच नाही असं दरवेळेला म्हणायचं. म्हणजे ते तिकडचे ते दिल्लीचे जे आहेत प्रधान प्रचारक त्यांनी सुरुवात केली की मी सुट्टी घेत नाही, मी 18 तास काम करतो. अरे कुणाला सांगतो बाबा, तुझं कामच आहे ते. जर त्या अधिकारपदावर माणूस एकदा भेटला, आपले वंजारी साहेब पोलीस सेवेत होते तेव्हा किती तास काम करत होते विचारा बरं त्यांना. पण त्यांनी कधी आपल्या तोंडाने सांगितलं नाही की मी रात्रंदिवस ड्युटीवर होतो, किंवा ते काश्मीरमध्ये होते तेव्हा त्यांनी काय केलं हे काही ते तोंडाने सांगत नाहीत आपल्या. पण आपणच आपली टिमकी वाजवायची. त्यामुळं समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे आपुली आपण करी जो स्तुती तो एक मूर्ख, या वचनाची प्रतीती या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला येते. मुद्दा असा आहे की आज घडीला सरकारनं फक्त चौकशीचा मानस जाहीर केलेला आहे, तेव्हा होऊ द्या चौकशी असं आव्हान अगदी देऊन महाजन सर, तुमच्या राणा आणि भिमदेवी महेश खात तपासे यांनी आणण्याचं केलेल्या काही सगळ्या कारण आरोपांच्या नाही. बद्दल आम्ही राम कदम सुद्धा यांच्याशी ती बोलूया. चौकशी राम करावी कदमजी, असंच म्हणतो आहोत. नाही, त्यांनी संत रामदासांची म्हणून दाखवलं त्यांचं श्लोक. मला त्यांना विचारायचं आहे, मी हा मुद्दाम विषय काढला, देवेंद्र फडणवीस 18-18, 20-20 तास काम करत होते, होय पुन्हा एकदा सांगतो करत होते, आणि हा विषय याच्यासाठी काढला, एकदा आपण जाऊन मंत्रालयात बघा. नाही हो, पण कोणी मंत्री मुख्यमंत्री बसायला तयार असतील नाही. किंवा तत्सम एकटे पदावर अजितदादा बसलेले वगळता नेते एकही असतील, मंत्री ते तुमच्या त्या- मंत्रालयात त्या- नाही. त्या- करतोय काय? एक मिनिट ऐका, एक मिनिट ऐका. काय विषय नाही नाही, आहे? संदीप बोला संदीप बोला बोला. संदीप माझा जो विषय आहे हा व्यक्तिगत महाजनसाहेब असा विषय नाही, माझा महाराष्ट्राशी संबंधित व्यापक विषय आहे. कशाला बसले सरकारमध्ये हे? जर मंत्रालयात त्यांचे मंत्री असणार नाहीत तर बसलेत कशाला? हा उद्देश त्याच्या पाठीमागचा होता. पण विषयांतर होईल, मी मूळ विषयाकडे येतो. चर्चा कशी करतायत महाजनसाहेब? जसं काय आम्ही खरोखर टॅप केले होते. आणि चौकशी केल्याच्या नंतर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. मुळामध्ये तशातला भागच नाही आहे काही. आणि तुमचं सरकार असताना तुम्हाला अडवलं नाही ना कोणी. जेव्हा तुम्हाला कळलं लगेच करायची होती चौकशी. पण चौकशी सुरू केली आहे हे माध्यमांना कळलं पाहिजे. माध्यमांना कळलं तर आपण कर्जमाफी म्हणत होतो, तो विषय काही काळ तरी मागे पडेल. अशा वेगवेगळ्या कारणांसाठी हा मुद्दा या सरकारनं मुद्दामून आणला, हा एक भाग. आणि महेश तपासे माझे मित्र आहेत, ते राज्याच्या अर्थव्यवस्थेविषयी बोलत होते. महेश, ज्यावेळेस भाजपचं सरकार आलं ना 2014ला, तर त्यावेळेस आपण जे कर्ज काढतो ज्याला डेट रेशो म्हणतात तो 22%वर होता. साधारणतः 25च्या वर गेल्याच्या नंतर आपल्याला कर्ज घेता येत नाही, असा अर्थशास्त्राचा नियम आहे. देवेंद्रजींचं चांगलं काम, मुनगंटीवार साहेबांचं अर्थमंत्री म्हणून चांगलं काम, ते 22 वरून आता जेव्हा तुमचं सरकार आलंय 16वर आणलंय. अर्थशास्त्रामध्ये हे मिरॅकल, चांगलं सायन्स हे देवेंद्रजींनी केलंय. आणि तुम्ही म्हणता 5 लाख, हो बरोबर आहे, 5 लाख कोटी कर्ज, 4,81,000 कोटी. पण हे जे 5 लाख झाले ना डेव्हलपमेंट विषयावर बोलावं. त्यावेळेस 16 लाख कोटीचं सकल उत्पन्न होतं. आता अगदी राम कदमजी तुमचा मुद्दा लक्षात आला. ऐका, तुमचा मुद्दा लक्षात आला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थव्यवस्था एक मिनिट जरा ऐका. 14 पेक्षा 19ला चांगली आहे. मला काही कळत नाही अगदी आपण अर्थव्यवस्था राज्याची आणि एकंदरीत केंद्राची अर्थव्यवस्था याच्यावर एक वेगळा विषय ठेवूया, चर्चा ठेवूया आणि बोलूया सगळ्यावर. त्याच्यात अर्थतज्ञ पण आपल्याला घ्यावे लागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सगळ्या मान्यवरांच्या बोलण्यामध्ये एक जाणवलं, विरोधकांच्या बोलण्यामध्ये. ब्रेक नंतर बेधडक मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय फोन टॅपिंग आणि या सगळ्यामध्ये मगापासून आपण बघितलं भाजपचे प्रवक्त्यांनी उत्तरं दिलेली आहेत काँग्रेस राष्ट्रवादीला. मात्र ज्यापासून ही चर्चा सुरू झाली त्यापासून एक पोलीस अधिकारी इस्रायलला गेला, त्यानंतर ते फोन टॅपिंगचं तंत्रज्ञान घेऊन आला, सॉफ्टवेअर घेऊन आला, मग अशा प्रकारचं फोन टॅपिंग झालं. धनराज सर, खरंच 2020 म्हणजे या काळामध्ये आता
2020 राहू देत, फोन टॅपिंग समजा मागच्या काही दिवसांमध्ये हे आरोप करण्यात आलेले आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, या काळामध्ये सुद्धा या प्रकारचं सॉफ्टवेअर आणायला किंवा या प्रकारची तत्सम यंत्रणा आणायला इस्रायलला जायला लागतं, भारतात हे शक्य नाहीये? नाही, हा थोडासा मुद्दा गफलत करणारा आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की जसं आविर्भाव आणून बोलणं वगैरे हे जसं आहे की जसं कदम साहेब म्हणाले की सगळे असा आविर्भाव आणतात की जणू काही झालेलंच आहे, तर ते सुद्धा असा आविर्भाव आणत होते न्यायाधीशाचा अगदी की असं काही झालेलंच नाही, याच्यात काही तथ्यच नाही. प्रश्न असा आहे, आपण थोडंसं प्रोसिजरनी जाऊया. जसं महाजन सर त्यांच्या पहिल्या ओपनिंग कॉमेंटमध्ये म्हणाले की अपरिहार्य परिस्थिती. आता अशी अपरिहार्य परिस्थिती काय होती ज्याच्यामध्ये तुम्हाला अमुक अमुक पर्टिक्युलर टेलिफोन नंबर हे टेपिंगला घ्यावेसे वाटत होते. दुसरं महत्वाचा मुद्दा याच्यात असा आहे की इस्रायलवरून इन्स्ट्रुमेंट आणताना ही हायटेक टेक्नॉलॉजी आणण्यासाठी अशी गरज काय पडली होती आपल्याकडे? मी तुला सांगतो, ही माझ्या डोळ्याखालून गेलेले तपास आहे. मालेगावचा बॉम्ब ब्लास्ट असेल, 26/11चा असेल, तहेलका असेल, या सगळ्या तपासामध्ये भारतीय तंत्रज्ञानाने या सगळ्या गोष्टी निष्पन्न केलेल्या आहेत. आता इथे महत्वाचा मुद्दा असा येतो की भारतात हे तंत्रज्ञान उपलब्ध नाही, म्हणून तुम्हाला इस्रायलवरून हे तंत्रज्ञान आयात करावं लागणार आहे असं स्टेट इंटेलिजन्स ब्युरोचे कमिशनर किंवा राज्याचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांचं म्हणणं होतं का? तशा नोटिंग आल्या होत्या का? त्यावर होम डिपार्टमेंटच्या ॲडिशनल चीफ सेक्रेटरीचं काय अभिप्राय होते? त्यावरून चीफ मिनिस्टरची परवानगी घेऊन किंबहुना हे तंत्रज्ञान जर देशामधून परदेशातून आणायचं असेल देशामध्ये, तर केंद्र सरकारच्या सुद्धा MHA मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सची परवानगी असते, ती घेतली होती का? हे सगळं जर केलं नसेल तर तुमचा पोलीस अधिकारी इस्रायलला काय नुसतं ट्रिप किंवा पिकनिक करायला गेला नसेल, हे इन्स्ट्रुमेंट आणलं, त्याचं वाउचर तयार झालं असेल, सरकारी चेस्टवरून त्याचं पेमेंट झालं असेल, या सगळ्या गोष्टी तपासाचा भाग येणार आहे. आणि एक मुद्दा मला थोडासा राम कदमांचा व्यवस्थित वाटला, ते बोलले की हा TRP साठी केलेला उपद्व्याप आहे. खरं तर बघा, पोलीस अधिकारी म्हणून मी माझ्या निष्ठेला प्रमाण ठेवून मांडतो, जेव्हा काही काही गोष्टी आपल्याला चौकशीच्या आणायच्या असतात तेव्हा काही गुप्त चौकशी, काही नीतिमत्ता राखून केलेल्या चौकशी या अशा प्रकारे घडवून आणायच्या असतात. म्हणजे या सरकारची किती निष्ठा त्या चौकशीवर खरेपणाने आहे की केवळ धुराळा उडवून जनतेची दिशाभूल करायची आहे, हे एका मापदंडावरून ठरलं जाऊ शकेल. एक चांगलं उदाहरण या देशामध्ये झालेलं आहे. BJPचा MLA सनगर याची जी SIT चौकशी करायला लावली सुप्रीम कोर्टाने, त्याच्यामध्ये टाइम बॉन्ड दिलेलं होतं की एवढ्या एवढ्या दिवसाच्या आत SITने ते चौकशी करून द्यावी. मला वाटतं या सरकारने अजून एक कदम पुढे येऊन थोडीशी हिंमत दाखवावी आणि टाइम बॉन्ड चौकशी याची करून घ्यावी. टाइम बॉन्ड चौकशीमध्ये वेळ लागत नाही, टेक्नॉलॉजिकली बेस सगळ्या गोष्टी आहे. फक्त काही लोकांचे स्टेटमेंट, ते पण डिजिटल स्टेटमेंट किंवा डिजिटल डॉक्युमेंटेशन थ्रू ईमेल अँड अदर फेसबुक रेकॉर्ड वी कॅन मेक अवेलेबल, याच्यामध्ये टाइम बॉन्ड चौकशी केली तर दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला वेळ लागणार नाही. विरोधकांचे जे आरोप आहेत तेही जागच्या जागी त्यांचे दात घशात जातील आणि सरकारला जे करायचं आहे ते सरकार खरंच त्यांच्या उद्देशाची प्रामाणिक आहे, हा संदेश महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा जाईल. महाजन सर, अगदी बरोबर आहे. म्हणूनच मी मगाशी म्हणलं की, आणि ते म्हणले TRPचं समर्थन केल्यासारखं त्यांचं वक्तव्य मला वाटलं. ते करत नसतील, पण त्यातनं आशय निघतो, तसा अर्थ त्यातनं ध्वनित होतो. मुळामध्ये TRPचा आणि सरकारी कारभाराचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही, पण त्या वादात आपण जाऊ नये. मुळामध्ये आत्ताशी चौकशी जाहीर झालेली आहे. ती का जाहीर झाली? आपल्या लक्षात घटनाक्रम असेल तर या संबंधीच्या बातम्या आधी बाहेर आल्या आणि त्या प्रश्नाची चर्चा करताना गृहमंत्र्यांनी हे सांगितलेलं आहे. गृहमंत्र्यांनी स्वतःहून सांगितलेलं नाही, त्यामुळे इथं TRPचा काही संबंध येत नाही. दुसरं असं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आत्ताशी चौकशी जाहीर झालेली आहे. त्या चौकशीसमोर ज्यांना जायचं असेल, अगदी मेंबर ऑफ द पब्लिकसुद्धा जाऊ शकतो
अशा प्रकारची चौकशी समिती जाहीर होऊ शकते. तसं जर झालं तर प्रत्येकाने त्या समितीसमोर जाऊन आपलं म्हणणं मांडावं आणि त्यातून जे येईल त्याचा सर्व संबंधित पक्षांनी स्वीकार करावा. मग ते सरकारनी राजकीय सूडबुद्धीनीच केलं वगैरे असले रडीचे डाव त्यानंतर करू नयेत, एवढीच या चौकशीबद्दल सामान्य मराठी माणसाची अपेक्षा असेल. महेशजी, बरोबर आहे, रत्नाकर महाजनजींनी सांगितलं तर अतिशय योग्य दिशेने हा तपास अशा पद्धतीने गेला पाहिजे. परंतु फक्त मगाशी माझे मित्र राम कदम जे म्हणाले की माजी मुख्यमंत्री 18-18, 20-20 तास काम करत होते वगैरे वगैरे आणि पूर्ण एकंदरीत चर्चेचा सूर महेशजी आपण या विषयावर त्या विषयावर नंतर बोलूया. हा जो आता धनराज सरांनी जे मुद्दे मांडले त्यावर तुमच्या पक्षाचं मत मांडा. आपण असू द्या. नाही त्यांच्या विषयावरच सांगतोय की हे 18 आणि 20 तास काम करणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये किंवा त्या सरकारमध्ये आपणही आमदार होता आणि आपल्याबद्दल काय प्रजा फाउंडेशन लिहिलेले ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण पुढे बोलू. काय म्हटलं तर मी या जाहीर चॅनलवर सांगत नाही, परंतु तपास हा झाला पाहिजे, तपास योग्य दिशेने गेला पाहिजे. आम्हाला देखील उत्सुकता आहे की नेमकं अशा पद्धतीने काय झालं की राज्यातल्या सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षाच्या नेत्यांचा फोन टॅप करावा लागला. असं काय षडयंत्र रचायला लागले की आम्ही काय बोलतो, कोणाशी बोलतो, कुठे जातो, आम्हाला काय ईमेल येतात, आम्हाला काय व्हॉट्सअप येतात, अशा पद्धतीने प्रायव्हसीचा इन्फ्रिंजमेंट हे जर भारतीय जनता पार्टी करत असेल तर मला वाटतं आज ह्या देशामध्ये भारतीय राज्य घटनेने जे आम्हाला दिलेले अधिकार आहे ते अधिकार असताना देखील आम्ही असुरक्षित आहोत. कोणीही सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेतली, कोणीही सरकारच्या विरोधामध्ये साधं एक प्रोटेस्ट काढला तर तो देशद्रोही होतो. ही भूमिका जर वारंवार भाजपचे नेते किंवा भारतीय जनता पार्टीचं असलेलं सरकार जर बजावची भूमिका अगदी तपासाची तुमचा मुद्दा कळलेला आहे. आपण तपास आणि या तंत्रज्ञानाबद्दल सगळ्याबद्दल बोलत होतो. धनराज सरांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले. राम कदमजी, तंत्रज्ञानाबद्दल धनराज वंजारी सरांनी काही महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत, तुम्ही ऐकलं सुद्धा आणि त्यानंतर तपासाबद्दल सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका तुम्ही बघितली. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, धनराज सर पोलीस खात्यामध्ये मोठ्या पोस्टवर राहिलेले आहेत, त्यामुळे ते अधिकारवाणीनं याच्यावर अधिक चांगलं बोलू शकतात. पण मी नम्रपणे एकच सांगेन की या संपूर्ण प्रकरण हे बिनबुडाचं आहे. माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील या बाबतीत बोललेले आहेत आणि आम्हाला कर नाही तर डर असण्याचं कारणच नाही. त्यामुळे दूध काय आहे, पाणी काय आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळेल. कुठल्या तरी एका नेत्यानं ट्विट केलं आणि त्या ट्विटच्या आधारावर ही चर्चा वाढत गेली आणि मग चर्चा वाढलेल्या चर्चेला मग कोणीतरी सांगितलं की ठीक आहे चौकशी करा. अरे करा चौकशी. जर तुमच्याकडे इत्यंभूत माहिती आहे तर 2 महिन्यापूर्वी सरकार आलंय तुमचं, तर 2 महिन्यात पण तुम्हाला करता आलीच चर्चा, चौकशी करता आलीच ती. पाहिजे त्या यंत्रणेकडून करा. कुणी अडवलंय? काहीच संबंध नाही. तर त्याच्यामुळे हा पूर्ण विषय भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून बिनबुडाचा आहे. 15 दिवसानंतर नाही, 1 महिन्यानंतर का होईना याची जेव्हा चौकशीचे सगळे निकाल बाहेर येतील त्यावेळेस आपण स्वतः संदीप म्हणाल की केवळ आणि केवळ आमच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचा हा डाव आहे. कारण स्वाभाविकपणे आता ते सत्तेत बसलेत तर त्यांचं कामच आहे की आम्हाला बदनाम करणं. त्याच्यामुळे हा बदनामीचा षडयंत्राचा पार्ट आहे. हा एक भाग. आणि दुसरा भाग तुम्हाला सांगतो, जो सत्ताधारी आमदार असतो ना त्या सत्ताधारी आमदाराला विधानसभागृहामध्ये प्रश्न विचारण्याची आवश्यकता याच्यासाठी नसते कारण तो सत्ताधारी आमदार जर पॉवरफुल असेल, इन्फ्लुएन्शियल असेल तर त्याच्या अधिकाऱ्यांकडे कामं होतात, मंत्र्यांकडे कामं होतात. होय, राम कदमची कुठलीच कामं ना मागच्या 5 वर्षात अडली ना त्याच्या आधीच्या 5 वर्षात अडली. आता तुमचं सरकार आहे, तुमच्याही सरकारमध्ये अडणार नाहीत. तर त्याच्यामुळे व्यक्तिगत माझ्यावर प्रजा फाउंडेशनची चर्चा करायची असेल तर उद्या चर्चा ठेवा. मग मी येऊन तुम्हाला सांगतो की तुमचा मुद्दा राम कदमजी आपल्या विषयाला अनुसरून तुमचा मुद्दा कळला आणि महेश तपासेंना तुम्ही उत्तर दिलं ते सुद्धा सगळ्या महाराष्ट्रानं ऐकलेलं आहे. आपण बघितलं की ही आता चर्चा झाली, तपास कशा पद्धतीने पाहिजे आणि फोन टॅपिंगचा हा सगळा विषय आहे. सगळ्या पक्षांचं म्हणणं काय आहे, भाजपच्या प्रवक्त्यांचं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं सुद्धा म्हणणं ऐकलं आणि पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं सुद्धा ऐकलं. या सगळ्यामध्ये कलम 20 अनुसार वैयक्तिक आयुष्य प्रत्येकाचं महत्त्वाचं आहे. राजकीय नेते जर अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप करत बसले तर सर्वसामान्यांच्या वैयक्तिक आयुष्याचं काय, यावर आपण तिसऱ्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
आपण चर्चा करतोय ट्रॅप फोन टॅपिंगचा आणि यामध्ये आपण बघितलं दोन्ही आरोप प्रत्यारोप होत राहतील. मात्र या सगळ्यामध्ये धनराज वंजारी सर आपल्यासोबत आहेत. वंजारी सर, कलम 21चा तुम्ही उल्लेख केला आहे. प्रत्येक माणसाला वैयक्तिक आयुष्य आहे आणि कुणालाही त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये डोकावायचा अधिकार नाहीये. आणि ज्या वेळेला अशा प्रकारच्या चर्चा येतात त्यावेळेला मग कुठेतरी सर्वसामान्य माणसाच्या मनात सुद्धा भीती किंवा एक धास्ती निर्माण होत असेल. त्याबद्दल कसं बघता या सगळ्याकडे? नाही, ही गोष्ट तुझी अगदी बरोबर आहे. तंतोतंत मी तुझ्या गोष्टीची सहमत आहे की सर्वसाधारण माणसाचं आयुष्य अगदी या बाबतीत वाऱ्यावर आहे. मी अगदी ऑथेंटिकली तुला सांगतो, ज्यांनी विकिलीकचा ॲसेंजे आणि रशियामध्ये आता आश्रयाला असलेला स्नोदेन यांचे इंटरव्ह्यू जर पाहिले असतील तर जागतिक स्तरावर हे तंत्रज्ञान, टेलिफोन टॅपिंग म्हणा किंवा डिजिटलायझेशन म्हणा, एवढं वरती गेलेलं आहे की ते कोणाचाही आवाज, कोणाचाही टेलिफोन टॅप करू शकतात. इव्हन इतकंच नाही तर ओसामा बिन लादेनच्या वेळी बुश सरकारने एक इंट्रोड्यूस केलेली नीती आहे जी विकिलीकच्या ॲसेंजेने डिस्क्लोज केली. तो असं म्हणतो की या दोन माणसांच्या टेलिफोन कन्व्हर्सेशन मध्ये जर काही नावं आली, व्हाईट हाऊस, टेररिझम, ओसामा बिन, अफगाणिस्तान, तालिबान, नुसतं शब्द जरी प्रोनाऊन्स केले तर बाय व्हर्च्यू ऑफ दॅट, म्हणजे त्या प्रोनाऊन्स केलेल्या शब्दावरून तुमचं बोलणं, संभाषण हे हॅक होतं आणि डायरेक्ट त्या CIA किंवा FBIच्या एजन्सीज ऐकू शकतात. इतकं तंत्रज्ञान हे राक्षसी पद्धतीने वाढलेलं आहे. त्याचा एक सकृदर्शनी पुरावा जो मला आता स्मरणात येतो तो असा आहे की पहिला क्रिकेट फिक्सिंगचा फ्रॉड याच्यामध्ये मनोज प्रभाकर जेव्हा आरोपीच्या कटड्यात उभा केला होता, ते या देशामध्ये आलेल्या FBIच्या दिल्ली ऑफिसनी ही माहिती भारत सरकारला दिली होती. किंबहुना अनेक टेररिस्ट अटॅक 26/11 सारखे हे अमेरिकेच्या CIAनी भारतीय IBला कळवलेले आहेत. थोडक्यात सांगायचा उद्देश असा आहे की तंत्रज्ञान आणि त्याची विकसनशीलता बघितली तर हा एक भला मोठा राक्षस आहे जो तुमच्या प्रायव्हसीवर घाला घालतो. आणि म्हणून या चर्चेचं मूळ जे आज विषय आहे तो असा आहे की या राक्षसाला आळा घालायचा असेल तर तुमची नैतिक पातळी, मग ती सामाजिक असो, राष्ट्रीय असो, राजकीय असो की आध्यात्मिक स्वरूपाची असो, ती तुमची नैतिक पातळी ही महत्वाची आहे. आणि मला वाटतं ही जी चौकशी आता लागलेली आहे याच्यामध्ये याच नैतिक पातळीचा कस लागणार आहे की फडणवीस सरकार नैतिक पातळीवर किती खरे होते हे कोणीही धुतल्या तांदळाचे नाही आहे. राजकारणातला हा पूर्वापार आलेला अपरिहार्य प्रकार आहे, हेही मी एक पोलीस अधिकारी म्हणून चॅनलवर ठासून सांगतो. परंतु कोण किती खरा आणि किती खोटा हे जसा चोरी करताना पकडल्यावरच त्याला चोर संबोधलं जातं, ती निष्पन्नता, ती निर्धारणपणा आता या चौकशीतून जनतेच्या समोर व्हावी. जनतेची दिशाभूल होऊ नये. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे. गृहमंत्री हे फार सिनियर नेते आहेत, अनिलजी देशमुख, 70 वर्ष वय आहे त्यांच्या चेहऱ्यावरून जरी दिसत नसलं तरी खूप अनुभव आहे. त्यांनी टाइम बॉन्ड आणि चौकशी फिक्स करावी. वेदर इट इज अ ज्युडिशियल इन्क्वायरी, वेदर इट इज अ पब्लिक इन्क्वायरी, आणि कोण कोण इन्क्वायरी करणार आहे आणि कोणाला मुभा राहणार आहे त्या इन्क्वायरीमध्ये डिपोजिशन देण्याची, याची सगळी त्यांनी तयारी करून तशी वाच्यता जनतेला करावी, जनतेचा विश्वास संपादन करावा. अगदी धनराजी, तुमचा सगळा विषय लक्षात आलेला आहे. महाजन सर, आपण बघितलं सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. कुठेतरी नैतिकता महत्त्वाची आहे. कायदे फक्त असून चालणार नाहीत आणि सर्वसामान्य जनता जी आहे, सर्वसामान्य माणूस जो आहे तो कुठेतरी या सगळ्यामध्ये धास्तावलेपणा त्याच्या मनामध्ये आहे आणि वाऱ्यावर आहे अशी परिस्थिती धनराज सरांनी मांडली. नाही, इतकी काही परिस्थिती वाईट नाही, कारण ही सगळी जी प्रकरणं नाहीत ना किंवा हे सगळे जे विषय आहेत ते पॉलिटिकल कम्युनिटीशी संबंधित प्रश्न आहेत. हे सामान्य लोकांपर्यंत जातील अशी आपल्याकडं अजून काही अवस्था आलेली नाही. पण भीती बरोबर आहे की जर इतक्या पातळीला पोचलेल्या लोकांच्या बाबतीत हे घडत असेल तर सामान्य माणसाच्या बाबतीत उद्या काही जर घडलं तर त्याची काय अवस्था होईल, ही भीती बरोबर आहे. पण ती भीती वास्तवात जर यायची नसेल तर लोकांनीच जागरूक राहिलं पाहिजे आणि अशा प्रकरणी सत्याच्या बाजूनी उभं राहिलं पाहिजे. एकच फक्त सांगतो, गेल्या सेगमेंटमध्ये सत्ताधारी आमदाराची कामं आपोआप होतात
म्हणून त्याला विधिमंडळात सक्रिय राहण्याची काही आवश्यकता नसते, हे दिशाभूल करणारं वाक्य सांगितलं गेलं आणि त्यात एक खोच आहे. म्हणजे सत्ताधारी आमदारांची ऐका, कामं अधिकारी राम कदमजी, ऐकूया, तुम्ही उत्तर द्या विरोधी नंतर. पक्षाच्या आमदारांची कामं काही होत नाहीत, अशी खोच आहे. अगदी अशी खोच आहे. दुसरं असं की काँग्रेसचं सरकार असताना चंद्रपूरचे एकनाथ पांडुरंग साळवे, मुंबईचे वाशम मटकर असे अनेक आमदार होते की जे सत्ताधारी पक्षात राहून सुद्धा प्रसंगी सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न विचारित होते. अगदी महाजन सर, तुमचा मुद्दा लक्षात आला. राम कदमजी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो धनराज वंजारी सरांनी मांडलेला होता त्याच्यावरही तुम्हाला बोलायचं आणि थोडक्यात उत्तर द्या महाजन सरांनी जो आरोप केला त्याच्यावर. मुळामध्ये मी असं म्हणालो की जेव्हा मी मनसेत होतो तेव्हाही माझी कामं होत होती, सत्ताधारी होतो तेव्हाही होत होती, आणि त्याच्या पुढचं विधान असं होतं आता तुमचं सरकार आहे तरी माझी कामं होत आहेत. पण माझं सरकार असताना प्रश्न विधानसभेत कुणाला विचारावे लागतात की ज्या प्रश्नांना अधिकारी किंवा सरकारी यंत्रणा मंत्री न्याय देत नसेल त्याला सभागृहात भांडावं लागतं. मला 10 वर्षाची माझी तिसरी टर्म आहे. प्रत्येकाची आपली कसं बसते आणि विधानसभेच्या सर्व कामकाजात आता तुमचा हा विषय होता. त्यांच्या प्रश्नाला उत्तर तुम्ही दिलं, महत्त्वाच्या विषयावर आपला जो विषय आहे त्याच्यावर बोला. त्याच्यामुळे अर्धवट माहितीच्या जोरावर नाही एक मिनिट त्यामुळे महत्वाच्या विषयावर व्यक्तिगत पातळीवर कायम आपण महाजन साहेब बोलतात तर व्यक्तिगत पातळीवर बोलणं बरोबर नाही, हा एक भाग. आणि पूर्ण चर्चेचा परिपाग मी तुम्हाला सांगतो, पूर्ण चर्चेचा की ही चर्चा आणि हेच सगळे वक्ते पुन्हा आपण यांची चौकशी पूर्ण होईल त्या दिवशी पुन्हा बोलवा. हे सगळे पुन्हा चर्चा वक्ते म्हणतील की याच्यामध्ये काहीही दोष नव्हता, आमच्या सरकारचा गैरसमज होता आताच्या सरकारचा, हे असं सगळे वक्ते म्हणतील. आणि ही चौकशी उलट आम्ही म्हणतो टाइम बाउंड करा. उगाच ही 6 महिने वर्षभर खेळत नका ठेवू. महिनाभर 15 दिवस 2 महिने टाइम बाउंड चौकशी करा आणि चौकशीचं सगळं जे काही येईल ते महाराष्ट्रासमोर नाही देशासमोर खुलं ठेवा. एवढं आमचं भारतीय जनता पार्टीतर्फे पारदर्शी पद्धतीने तुम्हाला आवाहन आहे. अगदी आता ज्या पक्षाचे गृहमंत्री आहेत त्यांचे प्रवक्ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. महेशजी, टाइम बॉन्ड हा एक महत्वाचा मुद्दा आलेला आहे या सगळ्यामध्ये. आता तुम्ही गृहमंत्र्यांची भेट घेऊन बाबा ह्याच्यात टाइम बॉन्ड करावा आणि या वेळेमध्ये पूर्ण करावी चौकशी मागणी करणारा असं आहे. विरोधी पक्षाचे आमदार यांची भूमिका आम्हाला कळाली, परंतु त्यांनी त्याच्या पक्षाचे 2 वरिष्ठ नेते सन्माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि माजी मुख्यमंत्री ह्या दोघांच्या स्टेटमेंट पण पाहाव्यात. आणि जर त्यांना असं वाटत असेल की तुमची जर खरंच त्या ठिकाणी काही भूमिका नाही तर घाबरण्याचं काही कारण नाहीये. टाइम बाउंड हो की त्याला थोडा डिले हो काही असेल, सत्य हे जनतेसमोर येणार आहे, तुम्ही लक्षात ठेवा. आणि ह्याचा जर तुम्ही गैरउपयोग केला असेल, गैरवापर केला असेल तर कोणालाही हे सरकार बक्षणार नाही. अगदी या सगळ्यामध्ये आपण बघितलं आता चर्चा या सगळ्यावरची झालेली आहे. फोन टॅपिंगचा मागच्या काही दिवसांपासून चर्चेला सुरुवात झाली. दिग्विजय सिंगांनी चर्चेला वाचा फोडली, मग त्यानंतर संजय राऊत यांनी या सगळ्यामध्ये विषय मांडलेले, मान्यवर आपल्यामध्ये सहभागी झालेत. काँग्रेस राष्ट्रवादीनं आरोप केलेले आहेत, शिवसेनेनं आरोप केलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौकशी करा, चौकशीमधनं सत्य बाहेर येईल अशी भूमिका भाजपनं मांडलेली आहे. तर धनराज वंजारी ज्यांनी अनेक वर्ष पोलीस अधिकारी म्हणून काम केलेलं आहे, त्यांनी अतिशय महत्त्वाचे आणि तांत्रिक मुद्दे जे आहेत ते मांडलेले आहेत. पोलीस खात्यासमोरच्या अडचणी काय आहेत हे सुद्धा मांडलेलं आहे. या सगळ्यामध्ये आपण बघतोय आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत. टाइम बॉन्ड पद्धतीनं ही चौकशी व्हावी अशी सुद्धा आता मागणी होते. आणि या सगळ्यामध्ये चौकशी नंतर काय नेमकं भाजप जो दावा करते तो खरा आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे हे दावे खरे आहेत किंवा हे केलेले आरोप खरे आहेत हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळं ही चर्चा अशी सुरू राहील आणि एकंदरीत बघितलं तर चौकशी पूर्ण होईपर्यंत माध्यमं असतील किंवा सर्वसामान्य महाराष्ट्रातली जनता असेल त्यांच्यामध्ये ही चर्चा सुरूच राहील. आता चौकशीनंतर काय फलित होतंय ते बघावं लागणार आहे. चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी, त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते राम कदम, काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे. तुम्हा सगळ्या मान्यवरांचे